जय शंकर. आज आपण धनाकर्षक लवंग म्हणजे लवंगेने धन आकर्षण कसं करायचं हे पाहणार आहोत. वास्तविक लवंग हे एका वेलीवर येणारं फूल असून ही वेली आपल्या कमनीयतेसाठी प्रसिद्ध आहे. तसेच अवर्णनीय सुगंधासाठी विख्यात आहे. भूत प्रेत निवारण, संमोहन, वशीकरण, उच्चाटन, विद्वेषण, संरक्षण व लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रयोग करताना लवंग आवश्यक असल्याचे तंत्रशास्त्र सांगते. रवी पुष्यामृत योगावर सूर्योदयापूर्वी स्नान करून काळे वस्त्र परिधान करावे व काळ्या घुंगडीवर पश्चिमेकडे तोंड करून बसावे. कमलाक्षाच्या माळेवर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या प्रभावी मंत्राचा 108 वेळा जप करताना डाव्या हाताच्या मुठीत 7 लवंगा ठेवाव्यात. नंतर त्या अभिमंत्रित लवंगा एका डबीत अतिशय सुरक्षित जागी ठेवाव्यात. ज्या व्यक्तीकडे तुमचे पैसे अडकलेले असतील तिच्याकडे वसुलीसाठी जाताना वर सांगितल्याप्रमाणे अभिमंत्रित केलेल्या 7 लवंगांपैकी 5 उजव्या खिशात ठेवाव्यात. तुम्हाला येणे असलेल्या रकमेपैकी थोडेफार पैसे निश्चित वसूल होतील. रोज देवपूजा करताना लक्ष्मीच्या मूर्तीला तसबिरीला 1 लवंग वाहावी. दुसऱ्या दिवशी निर्माल्य काढण्यापूर्वी वाहिलेली लवंग काढून घेऊन एका डबीत ठेवावी. असे सलग 121 दिवस केल्यास सपत्नीक कोल्हापूरला जाऊन त्या सर्व म्हणजे 121 लवंगा महालक्ष्मीचा चरणस्पर्श करून घरी आणाव्यात आणि तिजोरीत, कपाटात किंवा गल्ल्यात ठेवाव्यात. परिणामी सर्व प्रकारच्या आर्थिक विवंचना मिटतील. वर सांगितल्याप्रमाणेच परंतु ओम ह्रीं हनुमते रामदूताय नमः या मंत्राने अभिमंत्रित केलेल्या 7 लवंगा एका काळ्या कपड्यात घालून पिशाच्चबाधा झालेल्या व्यक्तीच्या उजव्या दंडावर काळ्या गोफाने बांधल्यास ती व्यक्ती बाधामुक्त होते.